गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा डे 36 आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, आय-सी-सी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 साठी अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर रोहित शर्मा याची निवड करण्यात आली आहे. आय-सी-सी टी-20 विश्वचषक ॲक्चुअली कोणत्या कंट्रीने होस्ट केली आहे? तर ती आपल्या इंडियाने होस्ट केली आहे. पण पाकिस्तान सुद्धा टी-20 वर्ल्ड कपमध्ये आहे. मग जेव्हा पाकिस्तान विरुद्ध आपले मॅचेस असतील किंवा कोणत्याही मॅचेस असतील, तर त्या मॅचेस श्रीलंकामध्ये होणार आहे. जर फायनलमध्ये पाकिस्तान नसेल, तर फायनलची मॅच कुठे होईल? नरेंद्र मोदी स्टेडियम आणि ते कुठे आहे? गुजरातमध्ये. ठीक आहे? तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण रोहित शर्माबद्दल थोडी माहिती बघूया. आपण पहिला टी-20 वर्ल्ड कप हा कधी जिंकला आहे? 2007 ला जिंकला आहे आणि तेव्हा रोहित शर्मा हा टीमचा काय होता? मेंबर होता. पण आपण सेकंड टी-20 वर्ल्ड कप कधी जिंकला? तर तो 2024 ला जिंकला आणि तेव्हा रोहित शर्मा हा तर त्याचा कॅप्टनच होता. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड आहे. काय आहे? तर 3 डबल सेंचुरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे आणि 264 वन डे इनिंग म्हणजेच काय ODI मधील इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा तो खेळाडू आहे. आणि ही धावसंख्या त्यांनी कोणाविरुद्ध केली होती? तर श्रीलंकेविरुद्ध केली होती. आता अलीकडेच रोहित शर्मा हा टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाला आहे आणि तो आता फक्त वन डे खेळतो. ठीक आहे? लक्षात राहू द्या. तो कशामधून रिटायर झालाय असाही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आता ही सगळी माहिती जी सांगितली ती खूप इम्पोर्टंट होती. तुम्ही नोट डाउन करून घ्या. आणखी एक की मुंबई इंडियन्सला त्याने 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकून दिली आहे आणि ह्या वर्षी म्हणजे 2025 ला IPL कोण जिंकला आहे? तर आणि 2025 ची IPL ट्रॉफी कोणी जिंकली आहे? आर-सी-बी या टीमने आणि आर-सी-बी या टीमने पहिल्यांदाच IPLची ट्रॉफी जिंकल्यामुळं हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता तुम्ही मला सांगायचं की आर-सी-बीचा IPL मधला कॅप्टन कोण आहे? ठीक आहे? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते आहे? तर ते आहे मुंबई विद्यापीठ. ह्याची स्थापना कधी झाली आहे? तर 1857 साली त्याची स्थापना झाली होती आणि भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी हे एक विद्यापीठ आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर 1962 मध्ये आणि शिवाजी विद्यापीठ आहे कुठे? तर कोल्हापूरला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नावातच आहे म्हणजे हे काय? हे पुण्यात आहे. पण याची स्थापना कधी झाली? तर याची स्थापना 1949 साली झाली. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे कुठे आहे? तर हे छत्रपती संभाजीनगर येथे आहे म्हणजे जुने औरंगाबाद. आणि याची स्थापना कधी झाली? तर 1958 ला झाली. आता मला तुम्ही सांगा, की मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण कधी झालं आहे? ठीक आहे? हे मला तुम्ही सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताच्या पहिल्या अणुपरीक्षणाचा न्यूक्लिअर टेस्टचे कोड नाव काय होते? तर त्याचे नाव होते लाफिंग बुद्धा. आणि हे परीक्षण आपण कधी केले होते? तर 18 मे 1974 साली. स्थळ काय होतं? पोखरण. पोखरण कुठे आहे? तर हे आहे राजस्थानमध्ये. इथे आपण पहिली न्यूक्लिअर टेस्ट केली होती म्हणजे पहिली अणुपरीक्षण केलं होतं आणि सेकंड अणुपरीक्षण कधी केलं होतं? तर ते केलं होतं 1998 साली. आणि हे कोणाच्या काळात केलं होतं? तर त्यावेळेस इंदिरा गांधी ह्या आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि 1998 साली जे आपण सेकंड न्यूक्लिअर टेस्ट केली तर त्यावेळी पंतप्रधान कोण होते? तर अटल बिहारी वाजपेयी हे होते. आणि यावेळेस ह्याचं कोड नेम काय होतं? जे आपण पोखरणची जी चाचणी केली होती, तर त्यावेळी आपण ही गुप्तपणे केली होती. मग त्यावेळेस आपण जो कोड वापरला होता, त्या कोडचं नाव होतं ऑपरेशन शक्ती आणि ते किती दरम्यान केली होती? 11 मे ते 13 मेच्या दरम्यान ही गुप्तपणे ऑपरेशन केलं होतं आपण. आणि या दरम्यान आपण 5 अणुस्फोटकांची चाचणी केली होती. ठीक आहे? तर या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ऑपरेशन मेघदूत हे 1984 मध्ये सियाचीनमध्ये आपण विजय मिळवला होता. त्यावेळी हे राबवलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन इंद्रावती हैतीमध्ये मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन इंद्रावती हे राबवलं होतं. आणि ऑपरेशन पोलो हे 1948 मध्ये हैदराबादला भारतामध्ये विलय केले आणि त्यावेळेस आपले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे? हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे हा ऑपरेशन पोलो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फ्लेमिंगो अभयारण्य कुठे आहे? तर फ्लेमिंगो अभयारण्य हे ठाणे खाडी येथे आहे आणि ठाणे क्रीक फ्लेमिंगो सेंच्युरी हे जे तुम्ही ऐकलं असेल तर हे ठाणेमध्ये आहे. आणि हे जे फ्लेमिंगो आहेत ते खूप छान दिसतात म्हणजे त्यांची चोच अशी विशिष्ट प्रकारची असते. त्यांचे पाय असे खूप लांब असतात.
पुन्हा त्यांचे काही काही असे पिंक कलरचे असतात आणि काही काही व्हाईट कलरमध्ये असतात. मी पाहिलेत, खूप सुंदर दिसतात ते. तर फ्लेमिंगो हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात आणि भारतात कशासाठी येतात? एकतर अन्नाच्या शोधामध्ये आणि दुसरं म्हणजे प्रजननासाठी ते येतात. मग ते कुठून येतात? तर ते इराण, इस्राईल, आणखी सुदान, UAE म्हणजे UAE मधले जेवढे कंट्रीज आहेत ना, अरब इमिरातीमधले, तिथून सगळीकडून येतात. पुन्हा पूर्व आफ्रिका इथून ते इतक्या लांब ट्रॅव्हल करून आपल्या इंडियामध्ये येतात. जास्त करून इराण आणि आफ्रिकामधून येतात. आता हे कुठं त्यांची घरटी करतात? तर जे पाणथळ प्रदेश असतो किंवा दलदल, उथळ पाणी, इथं ते घरटी करतात आणि प्रजनन करतात. ते भारतात केव्हा येतात? तर ऑक्टोबर तर नोव्हेंबर ह्या काळात ते भारताकडे यायला सुरुवात करतात. म्हणजे काय की तेव्हा ते सुरुवात करतात. किती दिवस राहतात? तर डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सर्वाधिक संख्येने ते दिसतात आणि त्याच्यानंतर मार्च ते एप्रिलमध्ये ते पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. म्हणजे टोटल त्यांचा भारतात राहायचा कालावधी किती आहे? ऑक्टोबर ते एप्रिल. म्हणजे शक्यतो ते हिवाळ्यात भारतात राहतात. ठीक आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हे ठाणे क्रिक सेंच्युरी जे आहे मुंबईमध्ये, तर तुम्ही बघू शकता. खूप छान दिसतात ते. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताचा मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात? दयानंद सरस्वती यांना म्हणतात. त्यांनी समाजात जे अनेक वाईट प्रथा आहेत, पुन्हा अंधश्रद्धा, जातीभेद ह्या सगळ्यांना विरोध केला आणि त्यांनी बॅक टू वेदास ही सुधारणा चळवळ चालवली. त्याच्यामुळं ह्यांना भारताचा मार्टिन ल्युथर म्हणतात. मार्टिन ल्युथर यांनी ख्रिश्चन मार्टिन ल्युथरने अमेरिकेमध्ये ख्रिश्चन धर्मियांमधले जे जातीभेद होते, वर्णभेद होते ते मिटवले आणि ते सेम काम जे आपले भारताचे मार्टिन ल्युथर, दयानंद सरस्वती यांनी आपल्या हिंदू धर्मासाठी केलं, म्हणून त्याला भारताचा मार्टिन ल्युथर असे म्हणतात. लॉर्ड रिपन यांनी काय केलं? रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात. त्यांनी कोणते बिल मांडले होते? तर हा पण प्रश्न विचारला होता. त्यांनी इल्बर्ट बिल मांडले होते. लक्षात राहू द्या. बाळ गंगाधर टिळक यांचं प्रसिद्ध ब्रीदवाक्य काय आहे? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. पुन्हा त्यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? केसरी, मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. पुन्हा त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंतीला लोक चळवळ दिली. त्यामुळं बाळ गंगाधर टिळक हे सगळ्यांना माहितीच आहे, कारण त्यांनी खूप महत्वाची कामं केली आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी कोणता नारा दिला की तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा? आझाद हिंद सेनेचे पहिले प्रमुख कोण होते? तर मोहन सिंह होते आणि ह्यांनी 1942 मध्ये पहिली फौज स्थापन केली. पण जे नेतृत्व होते किंवा सर्वोच्च पद सेनापती कोण झाले? सुभाषचंद्र बोस. हे 1943 पासून यांनी या सेनेचे नेतृत्व स्वीकारले आणि ते सर्वोच्च सेनापती बनले. पण रासबिहारी बोस जे होते यांनी 1942 मध्ये टोकियो कुठे? जपान येथे आहे. तर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना केली. कन्फ्यूज होऊ नका, ठीक आहे? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कन्फ्यूज होऊ नका. आता मी तुम्हाला सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल सांगितलं, आझाद हिंद सेनेबद्दल सांगितलं. तुम्ही काय करायचं? लगेच सुभाषचंद्र बोस यांच्या टॉपिककडे जायचं आणि तो पूर्ण टॉपिक, त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचे इसवी सन हे लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा. आता आपल्याला काय काय वेळेस पोलीस भरतीमध्ये किंवा काही जेव्हा सोपे प्रश्न विचारतात तेव्हा एकच असे शब्द देतात आणि त्यातून आपल्याला शुद्ध किंवा अशुद्ध शब्द ओळखायचा असतो. पण जर त्यांना लेवल वाढवायची असेल क्वेश्चनची किंवा डिफिकल्टी लेवल, तर ते तुम्हाला असे बल्कमध्ये देतील. आणि मला असं वाटतं जेव्हा ते बल्कमध्ये देतात ना, तेव्हा आपल्याला इलिमिनेशन मेथड वापरून प्रश्न लवकर म्हणजे त्याचं उत्तर लवकर शोधता येतं. आता इथे बघा, आध्यात्मिक, अनुसया, आशीर्वाद. आशीर्वाद कायम असं लिहितात आणि खूप जण इथे चुकतात, त्याच्यामुळे त्यांचे मार्क जातात. आता जिथे आशीर्वाद असा आहे ते ऑप्शन आपण इलिमिनेट करू. इथे आहे, हा गेला. इथे आहे, हा गेला. आशीर्वाद इथे आहे, आशीर्वाद इथे आहे. आता दुसरं, आध्यात्मिक असतं का आध्यात्मिक असतं? बरं, आध्यात्मिक असतं, म्हणून आपलं सेकंड ऑप्शन बरोबर आहे. अनसूया आणि अनुसया. अनसूया हा एक वेगळा म्हणजे हे वेगळा शब्द आहे आणि अनुसया हा एक वेगळा शब्द आहे. तुम्ही इथे कदाचित कन्फ्यूज होऊ शकता. पण आध्यात्मिक आणि आध्यात्मिक हा आपण रेग्युलर बोलतो, बरोबर, हा शब्द. त्याच्यामुळे इथे तुम्हाला क्लिक मिळून जाईल आणि आपलं उत्तर येईल सेकंड नंबरचा ऑप्शन. हा शुद्ध शब्दांचा पर्याय आहे. दुसरा प्रश्न आहे,
वत्सलाबाई म्हणाल्या की आज माझा आषाढी एकादशीचा उपवास आहे. मी आज थंडा फराळ करणार. अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तसं बघायला गेलं तर आपला जेव्हा उपवास असतो तेव्हा आपण डबल खातो आणि माझा आज उपवास आहे असं म्हणतो. पण वत्सलाबाई इथे म्हणतात की मी आज थंडा फराळ करणार आहे. थंडा फराळ म्हणजे काय, की थंड झालेला फराळ करणार आहे का? नाही. त्या आज उपाशी राहणार आहेत. थंडा फराळ म्हणजे त्या काहीच खाणार नाही. ठीक आहे? तर असे थोडेसे कन्फ्यूज करणारे तुम्हाला वाक्प्रचार विचारू शकतात. तर त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला काहीच अवघड नाही. ठीक आहे? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सर्व ठिकाणी एकाच प्रकारचा अनुभव या अर्थाची म्हण योग्य पर्याय निवडा. आता घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय, की सगळीकडे सारखीच परिस्थिती असते. एका माळेचे मणी म्हणजे काय, की सगळे एकसारखेच असतात. काही चुकीचं नाही. कुठेही जा, पळसाला पाने 3 म्हणजे एखादी गोष्ट आहे ती तुम्हाला कुठेही गेलं तरी सेमच भेटणार. त्यात काही वेगळं पण नसणार. मग एकच अर्थ सांगणारी म्हण कुठल्या आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. तर ती म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली आणि एकाच माळेचे मणी हे आहेत. कुठेही जा, पळसाला पाने 3 हा अर्थ वेगळा होतो आणि जिथे-तिथे घरोघरी सेमच परिस्थिती ह्याचा जो अर्थ सांगतो, तो घरोघरी मातीच्या चुली आणि एका माळेची मणी हे सांगतो. म्हणून आपलं उत्तर आलं ए आणि बी बरोबर, सी चूक. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलं. समजलं? हे खूप असे जवळ-जवळचे आहेत बरोबर. तुम्ही काय-काय वेळेस समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी ह्यांना अंडर एस्टिमेट करता आणि अभ्यास करत नाही व्यवस्थित. त्यांना तेवढं अटेन्शन देत नाही. पण जेव्हा एकदम असे जवळ-जवळचे अर्थ असणारे जेव्हा प्रश्न येतात ना, मग तेव्हा तुम्हाला रिग्रेट होतं, की मी करायला पाहिजे होतं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वाक्प्रचार व त्याच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. खणपटीस बसणे. खणपटीस म्हणजे आपल्याला एक माहिती आहे, की कानफडीत वळणे किंवा कानाखाली वळणे. पण हे खणपटीस बसणे इथे ऑप्शनमध्ये बघूया. रडायला येणे, जबाबदारी दुसऱ्यावर सोपवणे, गहिवरून येणे, एखाद्याचा पाठपुरावा करणे. म्हणजे इथे कुठंच असं हिंसात्मक नाहीये, जिथं खणपटीस बसणे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे, मला ह्याचं माहिती नाही. आता मी दुसरं बघूया. कंठ दाटून येणे. इथे रडायला येणे आहे आणि दुसरं आहे गहिवरून येणे. कंठ दाटून येणे म्हणजे काय? की रडायला येणे असं नाही, तुम्हाला गहिवरून येतंय. एखादं वाईट गोष्ट ऐकली किंवा एखाद्याचं एकदम चांगलं झालं, ते तुम्हाला गहिवरून येतं बघा. तर ते रडायला येणं नसतं, ते गहिवरून येणं असतं. म्हणून कंठ दाटून येणे ह्याचा अर्थ गहिवरून येणे असा होतो. मग मला बीचा ऑप्शन 3 भेटला. हे ॲक्चुअली असं आहे ए, बी, सी, डी. मग बीचा ऑप्शन 3 कुठे-कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट ऑप्शन बघूया. ओटीत घालणे. ओटीत घालणे म्हणजे काय? जबाबदारी दुसऱ्यावर थोपवणे, एखाद्याचा पाठपुरावा करणे, रडायला येणे. ओटीत घालणे म्हणजे काय? की जबाबदारी दुसऱ्यावर सोपवणे. सीचं 2, सीचं 2 कुठे आहे? इथं पण आहे, इथं पण आहे. आता आपल्याला 1 आणि 2, 1 आणि 3 ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे. पहिल्याचं तर मला माहिती नाही. आता आपण चौथ्याचं बघूया. गायी पाण्यावर येणे. गायी पाण्यावर येणे म्हणजे काय? की एखाद्याचा पाठपुरावा करणे, रडायला येणे. तुम्हाला विचित्र वाटेल, पण गायी पाण्यावर येणे म्हणजे रडायला येणे आणि खणपट्टीस बसणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे. म्हणजे एकाचं 4 आणि चौथ्याचं 1 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आलं. ठीक आहे, समजलं? त्यामुळे ह्या वाक्प्रचार म्हणी ह्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. आता डिफिकल्टी लेव्हल त्यांनी किंचितशी वाढवली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वसुधा आपली एकटीच पुढे निघून गेली. या वाक्याबद्दल पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. पहिला आहे आपली हा एक शब्द व्यर्थ केवल प्रयोगी शब्द आहे. एकटीच हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी शब्द आहे. पुढे हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी शब्द आहे. आपण म्हणतो ना, लका तू लय हुशार निघाला. हे जे समोर आपण लका लावतो ना, ते काय आहे? तो व्यर्थ केवल प्रयोगी शब्द आहे. बरोबर? मी आपली गप्प बसली आहे ना, मी आपली. आपली हे काय आहे? आपली हे व्यर्थ केवल प्रयोगी शब्द आहे. मी गप्प बसले आहे असं म्हटलं तरी चालतं, पण आपली हे आपण काय टाकतो? व्यर्थ केवल प्रयोगी शब्द टाकतो. तशा प्रकारे आपल्याला याच्यातून योग्य पर्याय निवडायचा आहे. वसुधा आपली एकटीच पुढे निघून गेली. आता याच्यामध्ये आपली हा पण व्यर्थ केवल प्रयोगी आहे. वसुधा एकटीच पुढे निघून गेली असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे हे बरोबर आहे. एकटीच पुढे निघून गेली. आता वसुधा आपली पुढे निघून गेली किंवा वसुधा पुढे निघून गेली असं बोललं तरी पण चालतंय किंवा पुढे निघून आली असं बोललं तरी चालतंय. म्हणजे एकटीच हा सुद्धा व्यर्थ केवल प्रयोगी शब्द आहे. पण पुढे
हा व्यर्थ केवल प्रयोगी नाहीये. पुढे गेली, मागे गेली, इकडे गेली, वर गेली, कुठे गेली आपल्याला नाही माहिती. त्यामुळे पुढे हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी नाही. म्हणून आपली अचूक विधानं कोणती आहेत? ए आणि बी बरोबर. ए आणि बी, ए आणि बी बरोबर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलं. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपल्याला पुढे मॅथ्स सुरू होतं. आपल्याला प्रश्न आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल. क्ष म्हणजे मी इथं एक्स पकडते आणि त्याचे वर्तुळाचा परिघ एक्स सेंटीमीटर असेल, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल? आता मी काय म्हणते, वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाय आर स्क्वेअर आणि वर्तुळाचा परिघ त्याचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. तर खालीलपैकी त्या वर्तुळाची त्रिज्या किती होईल? सेम वर्तुळ आहे म्हणजे काय, की हे सिमिलर झालं बरोबर, कारण त्याची जी पण त्रिज्या असेल ती सेम सेम असेल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? पायला पाय गेला, आर स्क्वेअर बरोबर 2r, ह्या एक आर मधला हा आर गेला, खाली एक आर राहिला बरोबर 2. आणि आर म्हणजेच काय असतं? त्रिज्या असते. आणि आपल्याला काय विचारले आहे? तर त्रिज्याच तर विचारली आहे. मग किती आली? 2 सेंटीमीटर. जर प्रश्न वाचला तर एखादं घाबरून जाईल, हे काय विचारलंय? पण किती म्हणजे प्रश्नातच उत्तर आहे अशा टाईपचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यामुळे घाबरून जायचं नाही. व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर तुम्हाला लगेच उत्तर मिळून जाईल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काय आहे? मग आपण इथे काय काढूया? एका शर्टाची किंमत काढूया. 2340 ह्यांना त्यांनी 15 शर्ट विकले. मग एका शर्टाची किंमत किती? 15 एक 15, 15 पाची 75, 15 सक 90, म्हणजे 156 रुपयाला त्यांनी एक शर्ट विकला. पण काय झालं, त्याला 60 रुपये तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? 60 रुपये तोटा हा कोणाला झाला? 60 रुपये तोटा हा त्याला 15 शर्टांना झाला बरोबर. मग एका शर्टामागे त्याला किती तोटा झाला? 15 चोक 60. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली शर्टची खरेदी किंमत किती आहे? तर 160 रुपये. कसं आलं कळलं? अगोदर मी काय केलं? त्यांनी एक शर्ट कितीला विकला? 156 रुपयाला. पण त्याला 60 रुपये तोटा झाला. 60 रुपये तोटा हा 15 शर्टांमागं झाला. मग एका शर्टामागं त्याला किती तोटा झाला? 4 झाला. जर त्याने 156 रुपयाला ते विकले आणि 4 रुपये तोटा प्रत्येक शर्टामागं झाला, तर 4 ॲड करून ते 160 रुपये झाले. म्हणजे त्याची खरेदी किंमत 160 आहे, पण त्यांनी तो शर्ट 156 रुपयाला विकला. म्हणून आपल्या शर्टची खरेदी किंमत विचारली आहे, म्हणून आपलं 160 रुपये उत्तर आलं. समजलं? सोपं होतं. आता आपण काय करूया? हे सॉल्व्ह करूया. हे जर पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. तुम्हाला अवघड वाटेल, पण हे किती सोपं आहे हे मी सांगते. आता इथे मध्ये इंटू इंटू होतं बरं का. ते थोडंसं कॉपी पेस्ट करताना ते एक्सेप्ट करत नाही काय काय वेळेस. आता हे कसं सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे तुम्ही दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. मी अगोदर ट्रेडिशनल मेथड दाखवते आणि नंतर शॉर्ट ट्रिक दाखवते. आता हे 0,1 गुणिले 0,1 गुणिले 0,1 ह्यांचं गुणाकार किती येणार? 0.123. एक तर असणारच, पण पॉइंट कुठे येणार? 1, 2, 3 गोष्टी सोडून. मग 0.001 अधिक 0.02 ह्यांचा 3 वेळा गुणाकार आहे. म्हणजे 8 तर येणार, पण 0 पॉइंट कुठे येणार? 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे 8च्या पुढे किती शून्य आहेत? तर 5 शून्य येणार. भागिले काय आहे? तर हेच 0.2 म्हणजेच काय? 8 येणार. ह्याचा 3 वेळा गुणाकार आहे आणि पॉइंट कधी येणार? 3 हे सोडून 1, 2, 3 0.08 अधिक 4 0.04चा 3 वेळा गुणाकार आहे. मग 4 चोक 16, 16 चोक 64. 64 पॉइंट कुठे येणार? 2, 4 आणि 6. 6 घरं सोडून पॉइंट येणार. 2, 3, 3, 4, 5, 6 0.064. आता ह्यांची काय करायची? ह्यांची बेरीज करायची भागिले ह्यांची बेरीज करायची. 0.001 001 008 ही झाली त्यांची बेरीज. आता खाली काय येणार? 0.008 3 घरं गेली, मध्ये 0 आणि नंतर 64. ह्यांना भाग घालवला तर तुमचं उत्तर येईल 1/8 असं काहीतरी उत्तर येईल आणि ते येईल 0.125. म्हणजे आपलं उत्तर आलं हे. पण हे शॉर्ट ट्रिकने कसं सॉल्व्ह करायचं? हे बघा, हा जो 0.1 आहे इथे, हा जो 0.1 आहे हा कोणाचा तरी निम्मा आहे बरोबर. 0.2चा हा काय आहे? निम्मा आहे. मी हे असं लिहू शकते बरोबर.
0.2 हा 0.1चा काय आहे डबल आहे, म्हणजे 0.1 हा 0.2चा निम्मा आहे. समजलं? दुसरं, हे जे 0.02 आहे हे वाले, हे कोणाचे निम्मे आहे? 0.04 ह्याचे निम्मे आहे. बरोबर? मग तुम्ही इथे शॉर्ट ट्रिक लावू शकता की वरची जी संख्या आहे ती खालच्या संख्येच्या काय आहे? निम्मी आहे. निम्मी म्हणजे काय? 1/2 आहे. मग आता तुम्ही इथे हे जे आहे हे मी आणखी अशा प्रकारे लिहू शकते की सपोज 0.2 ला मी ए मानते आणि 0.04 ला मी बी मानते. जर मी हे एका विशिष्ट सूत्रामध्ये लिहायचं म्हणलं तर मी हे असं लिहू शकते, a/2 आणि हे 3 वेळा आहे म्हणून ह्याचा घन अधिक b/2 आणि ह्याचा घन. b का? कारण मी ह्याला b मानलं आहे आणि ह्याला a मानलं आहे, ह्याला b मानलं आहे आणि हे जे आहेत हे काय आहे? तर ह्या a चे हाफ आणि हा काय आहे? तर हा b चा हाफ आहे. अशा प्रकारे. आणि भागिले काय घेणार मी भागिले? तर a क्यूब, कारण हाचा पण काय आहे? क्यूब आहे, म्हणजे घन आहे, अधिक b क्यूब. आता अशा वेळेस असं जेव्हा सूत्र येतं तेव्हा कायम ह्याचं उत्तर काय असतं? 1/2 चा क्यूब. असं का? कारण ही जी संख्या आहे ह्याचंच निम्म हे आहे. ही जी संख्या आहे ह्याचंच निम्म हे आहे. म्हणजेच 1/2 चा घन. आणि हे सूत्र आहे हे एकदम म्हणजे आता ह्याची मी फोड करून नाही सांगत, पण हे काय आलं ते कळलं. हे जेव्हा असं येतं तेव्हा त्याचं उत्तर 1/2 ह्याचा घन असतो आणि ह्याचं उत्तर 1/8 येतं आणि 1/8 म्हणजे 0.125. म्हणून आपलं उत्तर आलं 0.125. समजलं? जर एक्झाममध्ये नाही आलं तर तुम्ही स्किप करा किंवा शेवटी सॉल्व्ह करा. पण हे खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त हे सूत्र माहिती पाहिजे, हे वालं सूत्र. ठीक आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेइतके आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? जे मोठं म्हणजे जे मोठं वर्तुळ आहे, तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ही काय असेल? किंवा मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे काय असेल? ह्या तिघांचे जे क्षेत्रफळ असेल त्यांच्या बेरजेइतकं असेल. मग ह्या तिघांचं क्षेत्रफळ काय येईल? पाय आर स्क्वेअर, मी r1 स्क्वेअर करते, पाय r2 स्क्वेअर आणि पाय r3 स्क्वेअर. पाय r1 काय आहे? तर 3 आहे, 3 चा स्क्वेअर अधिक पाय r2 काय आहे? पाय गुणिले 4 चा स्क्वेअर आणि r3 आहे पाय 12 चा स्क्वेअर. आता इथे मी पाय असाच ठेवते, कारण मला इथं दिसतंय की इथे कोणतीच संख्या नाहीये जिला 7 ने भाग जाऊ शकतो. मग मी काय करते? पाय ॲज इट इज ठेवते. पाय आणि ह्यांची जे आहे तर ह्यांना एकत्र करून 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर अधिक 12 चा स्क्वेअर ह्यांना एकत्र करते. बरोबर. पाय 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 आणि 12 चा स्क्वेअर 144. ह्यांची बेरीज करा. ह्यांची बेरीज किती? 16 9 25, 25 आणि 144 169. आता मला एक गोष्ट लक्षात येते की 169 हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे. तो 13 चा स्क्वेअर आहे. बरोबर. आणि हा 13 चा स्क्वेअर हा काय आहे? हाच तर जो मोठा सर्कल बनणार आहे ह्यांच्या बेरजेतून, त्याचाच तर हा स्क्वेअर असणार आहे. म्हणजेच काय की मोठे वर्तुळ ह्याचं क्षेत्रफळ काय आलं? पाय 13 चा स्क्वेअर. आणि आपल्याला काढायला काय सांगितले आहे? तर त्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. 13 स्क्वेअर ही स्वतःच त्रिज्या झाली ना. म्हणजेच काय की r स्क्वेअर बरोबर 13, 13 चा स्क्वेअर. मग r बरोबर किती? 13. म्हणून आपलं उत्तर आलं 13 सेंटीमीटर. समजलं? हे किती पण देऊ द्या. तुम्हाला एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने सांगणं माझं काम आहे. आणि कळलं असेल तुम्हाला हे मी किती इझिली सॉल्व्ह केलं. समजलं? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पीडीएफमध्ये याच्यामध्ये करेक्शन करा. इथे 8 वर्ष दिले आहेत, तर ते ॲक्च्युली 3 वर्ष आहे. ठीक आहे? तर इथे करेक्शन करा, कारण 8 वर्षांनी उत्तर येत नाहीये किंवा 8 वर्षांनी वेगळं उत्तर येते. आणि हा प्रश्न मी PYQ मधून घेतलेला आहे. त्यामुळे इथे करेक्शन आहे, तेवढं बघून घ्या. आता आपण प्रश्न बघूया. एका माणसाने बँकेकडून दर शेकडा 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? सरळ व्याजाचं आपलं सूत्र काय आहे? P गुणिले R गुणिले T भागिले 100 बरोबर किती येणार? सरळ व्याज. आपल्याला काय काढायचं आहे? P काढायचं आहे, म्हणून P ॲज इट इज ठेवते. आपला रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 12%. टर्म किती आहे? 3 वर्षे.
भागिले 100 आणि आपलं सरळ व्याज किती आहे 5400. सिंपल काय करायचं आहे आपल्याला भाग द्यायचा आहे. 3 एक 3, 3 8 24, 6 दुने 12, 6 त्रिक 18 आणि हे 150. मग पीची किंमत काय आली 150 गुणिले 100 म्हणजे आपली मुद्दल काय आली 15,000 रुपये. समजलं? सिंपल आपलं उत्तर आलं 15,000 रुपये. आता काही जण सरळ व्याज इथे चक्रवाढ व्याज सारखं काय करतात मुद्दलमधून व्याज वजा करतात आणि त्यावेळेस त्यांचं उत्तर येत नाही. सरळ व्याजामध्ये जे आपलं सूत्र आहे ते थेट सरळ व्याजाचं असतं आणि चक्रवाढ व्याजमध्ये आपलं जे सूत्र असतं पी गुणिले 1 अधिक आर छेद 100 त्याचा वरती टेन्युअर दिला असतो आणि वजा 1 करायचं असतं किंवा वजा पी करायचं असतं तेव्हा येतं आपलं चक्रवाढ व्याज. समजलं? तर इथे गफलत करू नका. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो. त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती? आता हे बघा, हे तुम्ही ट्रेडिशनल मेथडने गेलं ना तर तुम्हाला अशा खूप साऱ्या स्टेप्स करायला लागतील. पण मी तुम्हाला इथे शॉर्ट ट्रिक सांगते. मी ट्रेडिशनल मेथडने जाणार नाही. आपले टोटल किती इनिंग झाले आहेत तर 19 डाव झाले आहेत. 19व्या डावाला त्यांनी 98 धावा केल्या आहेत. म्हणून त्याची सरासरी 4 ने वाढली. मग ह्याच्या अगोदर किती इनिंग झाले आहेत? 18 इनिंग झाले आहेत. म्हणजे त्याच्या जी पण सरासरी असेल ती सरासरीपेक्षा 19ला काय झालं 4 ने सरासरी वाढली. म्हणजे काय की 19व्या डावात त्यांनी जास्त धावा केल्या. मग अशा वेळेस आपण एक सिंपल शॉर्ट ट्रिक वापरायची आहे. ती म्हणजे काय? सिंपल मी तुम्हाला सांगते. 19 गुणिले 4 बरोबर किती? 19 चोक 76. हे 98 आहे. हे 98 मधून 76 वजा केले की तुम्हाला मिळतील 22. हे 22 काय आहेत माहितीये? हे 18व्या इनिंग पर्यंत 18व्या डावापर्यंत ही तुमची सरासरी होती 22. पण 19व्या धावात त्यांनी 98 म्हणजे जास्त धावा केल्या म्हणून 4 ने सरासरी वाढली. म्हणून 22 अधिक 4 बरोबर किती? 26. म्हणजे 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती झाली? 26 झाली. ही एकदम शॉर्ट ट्रिक आहे आणि तुम्ही जर ह्याची ट्रेडिशनल मेथड पाहिली ना तर तुमच्या 5-6 ओळी तर कुठंच गेल्या नाहीत. आणि तेवढा मला टाइम नाही. मी शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करणार कारण मला कमी टाईममध्ये प्रश्न सोडवायचा आहे. समजलं? ही शॉर्ट ट्रिक आहे. हे जे 19वी धावा असते आणि कितीने सरासरी वाढली किंवा कमी झाली त्याला गुणाकार करायचा. तो जो गुणाकार येईल तो त्या डावात त्यांनी किती धावा केल्या होत्या त्यातून वजा करायच्या. जे आपलं उत्तर येईल, जी सरासरी येईल ती असेल ह्याच्या अगोदरच्या डावाची सरासरी. 4 ने जर वाढला तर ॲड करा, 4 ने कमी झालं तर वजा करा. जे पण उत्तर येईल ते तुमचं उत्तर असेल. समजलं? ही शॉर्ट ट्रिक आहे. नेक्स्ट बघूया. हा प्रश्न तुमच्यासाठी आणि तुम्हाला मी खूप सोपा प्रश्न दिला आहे कारण तुम्ही सगळ्यांनी ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. मी सान्वीला इथे कुठेतरी ठेवते. ती पूर्वेकडे चालत जाते. तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीमध्ये वळते. 90 डिग्री म्हणजे कुठे? इथे डावी बाजू. नंतर ती 50 मीटर चालते. म्हणजेच काय? वळून ती 50 मीटर चालली. आता तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्रीमध्ये वळते. उजवी बाजू ही म्हणजे काय? की ती ह्याच्यानुसार वळणार आपल्या घड्याळाच्या दिशेने वळणार. 135 कुठे? ही 90 डिग्री बरोबर? ही अशी चालली आहे. हे 90 डिग्री, हे 180 डिग्री. ह्याच्यामध्ये इकडे कुठेतरी ती वळेल बरोबर? इकडे कुठेतरी. आणि 15 मीटर चालत जाते. म्हणजे 15 मीटर चालते. तर तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? इकडे चालली आहे. मग डावी बाजू कुठली तिची? इकडची कुठली तरी आहे. इकडची बाजू कोणती असते? ही असते आग्नेय, ही असते नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. म्हणजे तिच्या डावी बाजू कोणत्या दिशा निर्देश करते? तर ईशान्य. समजलं? नेक्स्ट बघूया. जर अनआयडेंटिफाईड हा शब्दांची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असेल तर त्या किती अक्षरांची पुढे प्रश्न गेलाय जागा बदलत नाही असा प्रश्न आहे किंवा चुकून माझ्याकडून हल्ला असेल ते अक्षर तर टाईप करताना ही अक्षरं टाईपच केली गेली नसतील चुकून घाईत राहिलं असेल तर हे समजून घ्या किती अक्षरांची जागा बदलत नाही असं आपल्याला विचारलं आहे. अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे लिहून घ्यायचं आहे. अनआयडेंटिफाईड. आपल्याला हे काय करायचं आहे अगोदर वर्णमालानुसार घ्यायचे आहे. म्हणजे काय? ABCD EFG असं. A आहे का? नाही. B नाही. C D इथे आणि मी कट करत जाणार कारण काय काय होतं आपण ते रिपीट घेतो म्हणून.
डी इथं आहे, डी इथे सुद्धा आहे, म्हणजे डी डबल झाला. आय ए बी सी डी ई, ई इथं आहे, ई इथं आहे. एफ, एफ इथं आहे, एफ ए बी सी डी ई एफ. जी, एच, आय, आय इथे 2 वेळा आहे म्हणजे आय, आणि इथे एक 3. एच आय जे के एल एम एन 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 ओ पी क्यू आर एस टी, शेवटी यूच राहिलाय. मग आपल्याला काय शोधायचं आहे की किती अक्षरांची जागा बदलत नाही. हे असे आपण अगोदर लावून घेऊ की ह्याच्या सोबतीला हे अक्षर आपण केलेले आहे. ठीक आहे. अरे आपलं कुठलं एक अक्षर राहिलं, टी राहिला, टी राहिला. ए बी म्हणजे काय, आपला एक टी मध्ये राहिलाय, एन नंतर टी येतो आणि टी नंतर यू येतो. मग आपण जोड्या लावूया. आता अशी किती अक्षर आहेत जी बदलली नाहीत. यू, एन, ई, एफ, आय, आय, इथे बघा हा आय आणि हा आय बदलला नाहीये. आता आपल्याला हा शब्द दिला होता अनआयडेंटिफाईड, आपण त्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनी लावला. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की अल्फाबेटिकल ऑर्डरने लावल्यानंतर त्याची जी मूळ जागा आहे ना ही वाली, तर अशी ऑर्डर लावल्यानंतर कोणत्या संख्येने किंवा कोणत्या वर्णाने त्याची मूळ जागा सोडलेली नाही. तर फक्त इथे आयने त्याची जी मूळ जागा आहे ती सोडली नाही. बाकी बघा, यूच्या जागी काय आलं, डी आलं, एनच्या जागी डी आलं, आयच्या जागी ई आलं, डीच्या जागी ई आलं. लाईकवाईज आयच्या जागी जे आय आला आहे इथं त्यांनी आपली जागा सोडली नाही. मग असे किती संख्यांनी किंवा किती वर्णमालांनी त्यांची जागा सोडली नाही, तर फक्त आय या एकट्याने नाही सोडली, म्हणून आपलं उत्तर आलं 1. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. आपल्याला एक सिरीज दिली आहे. ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. काय आहे? 4, 5, 8, 13, 14, 17, 22. आणि आता आपल्याला ही मालिका कंटिन्यू ठेवायची आहे. 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 1 किती? 14, 14 आणि 3 17, 17 आणि 5 22. म्हणजे काय की 1 3 5 1 3 5 ही मालिका आपल्याला सुरू ठेवायची आहे. मग ह्याच्यानंतर 22 नंतर काय? 22 नंतर अधिक 1 23, अधिक 3 26, अधिक 5 31. त्याच्यानंतर इथे खाली लिहिते 31 नंतर पुन्हा 1 ऍड करणार 32, 3 5, 32 आणि 3 35, 35 आणि 5 किती? 30. पुन्हा 1 सॉरी 35 आणि 5 40, 35 आणि 5 40, 40 आणि 1 41. आता आपल्याला 35 पर्यंत दिल्या आहेत संख्या, बरोबर. 31 आहे का? आहे. 32 आहे का? आहे. 35 आहे, म्हणजे 33 ही मालिकेत राहणार नाही, म्हणून आपलं उत्तर आलं 33. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट बघूया. 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? आता हा प्रश्न तुम्हाला असा विचारला नाही की 1 तारखेला हा वार येतो, 2 तारखेला तो वार येतो. आपल्याला आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी आहे हे माहिती पाहिजे. तर आंतरराष्ट्रीय योगा दिन हा कधी असतो? तर 21 जूनला असतो, बरोबर. आणि राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा आपला 28 फेब्रुवारीला असतो. मग 28 फेब्रुवारीपर्यंत 21 जूनपर्यंत किती वारांचा फरक आहे किंवा विज्ञान दिनाला कोणता वार आहे असं विचारलं आहे. 28 फेब्रुवारी ते 21 जूनपर्यंत किती दिवस येतात ते बघूया. एक तर ना फेब्रुवारी महिन्यात 28 तारखेनंतर 2 दिवस येतील. का 2 दिवस येतील? कारण ह्या दिवशी काय आहे? हे लीप इयर आहे. 2016 हे लीप इयर आहे, म्हणून फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असणार. पण 28 फेब्रुवारी नंतर किती येतील? 2 दिवस येतील. किंवा आपण 28ला एकच दिवस पकडूया की 28 नंतर एकच दिवस राहतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. मार्चमध्ये किती दिवस असतात? 31. एप्रिलमध्ये 30, मेमध्ये 31 आणि जून आपल्याला कितीपर्यंत पाहिजे? तर आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणजे 21 पर्यंत पाहिजे. आता 21 पर्यंत पाहिजे म्हणजे काय की एकतर 20 दिवस काउंट करणार किंवा 21 दिवस. आपल्याला योगा दिन कोणत्या वारी आहे हे काढायचं आहे. योगा दिन आहे, काउंट केला आहे, म्हणून मी काय करणार? 21 दिवस काउंट करते. आता ह्यांची बेरीज करायची आहे. 1 2 3 4, 4 इथे येणार, 3 आणि 3 6 आणि 3 9 10 11, 114. 114ला 7ने भागायचं. 7 1 7, 7 आणि 4 7 आणि 4 11, 7 सकम 42 आणि वरती किती राहतात? 2 दिवस राहतात. म्हणजेच काय की विज्ञान दिवसापासून ते आंतरराष्ट्रीय योगा दिनापर्यंत किती होतील? 16 आठवडे आणि 2 दिवस. जर योगा दिन कधी आहे? मंगळवारी आहे. म्हणजेच काय की मंगळवार
-2 जेव्हा करणार तेव्हा येणार रविवार आणि जेव्हा रविवार येतील तेव्हा काय असेल तर त्यावेळेस राष्ट्रीय विज्ञान दिन असणार आहे. म्हणून आपलं उत्तर आलं रविवार. समजलं मी काय केलं? अगोदर फेब्रुवारी महिन्याचे दिवस काढले आणि नंतर जून पर्यंतचे दिवस काढले. त्यांची बेरीज केली. त्यांच्या बेरजेला भागिले 7 केलं कारण आपला आठवडा 7 दिवसाचा असतो. टोटल आपले 16 आठवडे झाले आणि वरती 2 दिवस राहतात. आता आंतरराष्ट्रीय योगा दिन हा मंगळवारी आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? कंप्लीट 16 आठवडे मागं जायचं आहे. मागं गेल्यावर आपल्याला काय येईल? 1 मार्च येईल 16 आठवड्यांनी कंप्लीट आणि त्याच्यातून 2 दिवस वजा केले तर येईल रविवार आणि रविवारी येईल राष्ट्रीय विज्ञान दिवस. समजलं? थोडंसं अवघड आहे, पण तुम्हाला समजून जाईल. अवघड काहीच नाहीये. दरवेळी आपल्याला काय दिलं जातं? डायरेक्ट दिवस दिले जातात. पण हे असं सोपं आहे. नेक्स्ट बघूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि ते तुम्ही कसं काढलं हे सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे? कॉपी पेस्ट करायचं नाही. Googleवर बघून डायरेक्ट संख्या मांडायची नाही. हे तुम्ही कसं काउंट केलं हे सुद्धा मला सांगायचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.